नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार. विश्लेषणात्मक समुदाय तुमच्या संपर्कात आहे. सिस्टम गुरु मार्केट्स. चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया. आपण इच्छित असल्यास आपण थांबवू शकता. तुम्ही विचाराधीन कॉर्पोरेशनच्या सर्व निर्देशकांवर बारकाईने नजर टाकू शकता. आपण कॉर्पोरेशनचे सध्याचे मूलभूत निर्देशक पाहू. फिन होल्डिंग्ज इंक, टिकर QFIA. हे पुनरावलोकन डेटा वापरून तयार केले गेले. 20 ऑगस्ट 2025. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी फिन होल्डिंग्ज इंक उपवर्गातील आहे. सॉफ्ट बिझनेस 59 कंपन्या मूल्यांकनात भाग घेत आहेत. आम्ही अंतिम निर्णय या व्हिडिओच्या शेवटी पाहू. प्रश्नातील कंपनीसाठी एकूण स्कोअर 10 पैकी 8 गुण. उपवर्गासाठी सरासरी स्कोअर 2.8 गुण आहे. संपूर्णपणे शेअर बाजाराच्या चौकटीत आपण व्यापकपणे पाहिले तर आम्ही पाहू शकतो की एकूण US स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर 1.8 गुण आहे. कंपनीच्या 8 गुणांच्या स्कोअर विरुद्ध फिन होल्डिंग्ज इंक. कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. फिन होल्डिंग्ज इंक आणि उपश्रेणी शेअर्स. आम्ही 12 महिन्यात शेअर्स पाहू. फिन होल्डिंग्ज इंक 22.9% गतिशीलता दर्शविली. उपश्रेणीतील किंमतीतील बदलांविरुद्ध 5.1%. कंपनीचे बाजार भांडवल फिन होल्डिंग्ज इंक $3.77 अब्ज मूल्य आहे आणि उपश्रेणीचे भांडवल $1,470 अब्ज आहे. कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे $3.35 अब्ज आहे. $204 अब्जच्या ताळेबंद भांडवलासह उपश्रेणी 0.5 अब्ज किमतीची आहे. स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यास आम्ही खालील गोष्टी पाहतो. व्यापलेला हिस्सा किफू टेक्नॉलॉजी इंक बाजार भांडवलीकरणाचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये 0.256% आहे. पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन 1.644% आहे. बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले 1 पॉइंट. विश्लेषणाखाली असलेल्या संस्थेवर 937 अब्ज कर्ज आहे. कर्ज ते पुस्तक मूल्य प्रमाण कंपनीच्या भांडवलाच्या 28.5% आहे. कंपनीची कर्ज कामगिरी चांगली 1 पॉइंट. कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे प्रमाण 3.7 आहे. उपवर्गातील सरासरी 50.6 आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजारभाव ते कमाईचे प्रमाण खूप चांगले 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा 1005 होता. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाज नफा प्राथमिक $1055 दशलक्ष आहे. उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर 1.4 आहे. उपवर्गासाठी सरासरी 7.6 आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा महसूल 0.6 अब्ज होता. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित महसूल $2,720 दशलक्ष असणे अपेक्षित आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. उपश्रेणीमध्ये सरासरी 15% सह सीमांतता 38.7% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा 0.711% आहे. जे बाजार भांडवल हिस्सा पेक्षा 178% जास्त आहे.
कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम $1,68,000 आहे आणि उपश्रेणीमध्ये $2,963 आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन चांगले 0.5 गुण. प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम $285,000 आहे. उपवर्गासाठी सरासरी $58.6,000. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. संस्थेच्या प्रति कर्मचाऱ्याच्या कमाईचे प्रमाण $737,000 आहे. उपश्रेणीमध्ये $390,000. उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी महसूल मूल्यांकन चांगले 0.5 गुण. विक्रीसाठी व्यवहारांचे प्रमाण 4.7% आहे. उपवर्गासाठी सरासरी 2.1%. तांत्रिक निर्देशक 14 कंपनीसाठी 23% पातळी दाखवते फिन होल्डिंग्ज इंक. तर उपवर्गात ही पातळी अंदाजे 45% आहे. कंपनीची वास्तविक शेअर किंमत अंदाजे $29.16 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत अंदाजे $51.28 आहे. आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरच्या टेबलवर जाऊया. लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये मूल्यमापन माहिती प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. सिक्युरिटीज विश्लेषणाच्या परिणामांवर आधारित फिन होल्डिंग्ज इंक. मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली. गुरु मार्केट्स. एक निर्णय घेण्यात आला आहे. प्रति शेअर $29.15 वर खरेदी. व्यापार उघडा. करार खुला आहे कारण कंपनीचे रेटिंग उच्च आहे आणि किंमत गतिशील आहे. कंपनीचे मूल्यांकन दृष्टिकोनावर आधारित आहे. अकिमचा निर्देशांक. नफा घ्या 35.8 वर सेट आहे. स्टॉप लॉस 22.5 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास नंतर 19 सप्टेंबर 2025 रोजीच्या ट्रेडिंगच्या परिणामांवर आधारित ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी. टिकर APLS काउंटरवेलिंग विक्री व्यवहार असेल. बॅलन्सिंग ऑर्डरवरील व्हिडिओ चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित झाला असेल. ऑर्डरपैकी एक बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलित एक. दुसरी ऑर्डर शेवटच्या किंमतीवर निश्चित केली आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार. गुरु मार्केट्स.